बीडमध्ये रुग्णाच्या बेडवर कोसळलं छत। बीड जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 46 मध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे। रुग्णाच्या बेडवर छताचा भाग कोसळला असून मोठमोठे सिमेंटचे तुकडे खाली पडले। पावसाच्या झिरपण्यामुळे हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे। सुदैवाने रुग्ण व बालक सुखरूप बचावले, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती। या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। नुकतेच पालकमंत्री अजित पवार यांनी या रुग्णालयाला अचानक भेट दिली होती, तर बांधकामातील ढिसाळपणावरून याआधी आंदोलनही झाले होते। उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार उद्या ठरणार। एनडीएच्या उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार उद्या ठरणार आहे। सूत्रांच्या मते भाजप संसदीय मंडळाची बैठक रविवारी संध्याकाळी 6 वाजता होईल, जिथे अंतिम उमेदवार निश्चित होऊ शकतो। उमेदवारी अर्ज 21 ऑगस्ट रोजी दाखल होणार असून त्यानंतर 25 ऑगस्ट पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल। यावेळी एनडीए शासित राज्यांचे सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहतील। दुसरीकडे इंडिया आघाडी 18 ऑगस्टला उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारावर चर्चा करण्यासाठी बैठक घेऊ शकते। उपराष्ट्रपती निवडणूक 9 सप्टेंबरला होऊन मतमोजणीही त्याच दिवशी होईल। ध्वजारोहणावरून मंत्री नाराज। रायगड जिल्ह्यात मुख्यालयात ध्वजारोहण करण्याची संधी मिळाल्याचे नकार दिल्याने नाराज रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री गोगावले यांनी बिरवाडी ग्रामपंचायतीत जाऊन ध्वजारोहण केले। यावेळी स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि काही पोलीस कर्मचारी उपस्थित होते। एसबीआय कडून मेगा भरती। नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया कडून मोठी मेगा भरती सुरू झाली आहे। या भरतीतून 6589 पदांसाठी प्रोबेशनरी अधिकाऱ्यांची निवड होणार आहे। इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट आहे, त्यामुळे त्याआधी अर्ज पूर्ण करणे आवश्यक आहे। ही भरती संधी मोठ्या प्रमाणावर असून इच्छुकांसाठी सुवर्ण संधी म्हणून पाहिली जात आहे। साखेर झोपेत असणारं मिश्रा कुटुंब दरडीखाली। विक्रोळी पार्क साइट वर्षानगर विभागातील जनकल्याण सोसायटीत मध्यरात्री डोंगराचा मोठा भाग कोसळल्याने मिश्रा कुटुंबावर प्रचंड आपत्ती आली। या दुर्घटनेत शालू मिश्रा आणि सुरेंद्रचंद्र मिश्रा यांचा जागीच मृत्यू झालाय, तर आरती मिश्रा आणि ऋतुराज मिश्रा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वर्षानगर परिसरातील ही डोंगराळ वस्ती वारंवार धोकादायक असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। घटनास्थळी मलबा काढण्यात आला असून आजूबाजूची घरे रिकामी करण्यात आली आहेत। बिल्डरच्या मुलीने 23व्या मजल्यावरून आत्महत्या केली आहे। मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगावमधील एका प्रख्यात बांधकाम व्यावसायिकाच्या मुलीने इमारतीच्या 23व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली। 14 ऑगस्टला दुपारी आई-वडील घराबाहेर असताना ही घटना घडली। ती मुंबईतील नामांकित महाविद्यालयात शिकत होती आणि 11वीची विद्यार्थिनी होती। अद्याप आत्महत्येचं कारण स्पष्ट झालेलं नाही। पोलीस तपास सुरू आहे। वन विभागाच्या दुर्लक्षामुळे सावंतवाडीमध्ये गव्यांचा सुळसुळाट। सावंतवाडी शहरातील माठेवाडा मदारी रोड कॉलनी परिसरात पुन्हा गव्यांचा कळप आढळला। जंगलातील वाढत्या प्रदूषणामुळे गव्यांचे मानवी वस्तीमध्ये घुसखोरी कारणे वाढले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या भागात अपघातांचा धोकाही वाढलेला दिसतोय। 9 दिवसांच्या बाळाला सोडून आई बेपत्ता। पुण्यातील वाघोली परिसरात 24 वर्षीय पूजा खंबाट ही महिला बेपत्ता झाली आहे। नुकत्याच डिलिव्हरी झालेल्या तिच्या 9 दिवसांच्या बाळाला तिने सोडलं आहे। घरातून बाहेर जाण्याचा तपशील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून पोलीस तिचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करतायत। ई पीक पाहणी सर्व्हर क्रॅश, शेतकरी त्रस्त। कृषी कर्ज, सरकारी योजना व पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना सातबाऱ्यावर पीक नोंद अनिवार्य आहे। मात्र ई पीक पाहणी ॲप सतत डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे। रक्षाबंधन दिवशी एसटीची 39 कोटींची कमाई। रक्षाबंधनाने जोडलेल्या सुट्ट्यांमुळे यंदा एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। यामुळे एसटीने एकाच दिवशी 39 कोटींचा उत्पन्न नोंदवला। परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली।